वेलकम गाइस टू माय यूट्यूब चॅनल अँड आज आपण घेणार आहोत एक्झरसाइज ऑन केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स चॅप्टर. ओके, परंतु त्याआधी तुम्हाला एक सांगायचं आहे की हा चॅप्टर आता संपला आहे. या चॅप्टरविषयी जर तुमच्या काही क्वेरीज असतील, ओके, तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील, ओके, किंवा कुठला काही समजलं नसेल, ओके, किंवा काही विचारायचं असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शन आहे, कमेंट बॉक्स आहे, त्यात तुमच्या कमेंट्स किंवा तुम्हाला जे काही विचारायचं असेल ते तिथे टाका. मी त्याला नक्की आन्सर करण्याचा प्रयत्न करेल. ओके, सो तुमचे डाऊट्स जे आहेत ते सॉल्व्ह होतील. ओके, आणि पुढील पेपरविषयी किंवा इतर अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके, आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. ठीक आहे, मित्रांनासुद्धा तुमच्या नक्की सांगा या चॅनलविषयी. ओके, सो ठीक आहे, लेट स्टार्ट द एक्सरसाइज देन. सो पहिला क्वेश्चन आहे की चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द ब्रॅकेट अँड एक्सप्लेन द स्टेटमेंट गिविंग रिझन. ओके, सो सिम्पली इथे काय करायचं आहे, फिल इन द ब्लँक्स. ओके, जस्ट आपला करेक्ट ऑप्शन चूज करायचा आणि स्टेटमेंटला रिझन द्यायचं आहे. ओके, कारण पण सांगायचं आहे. तर पहिलं आहे की टू प्रिव्हेंट रस्टिंग ए लेअर ऑफ ब्लँक मेटल इज सप्लाइड ऑन आयरन शीट. तर कुठलं मेटल वापरलं जातं आयरन शीटवर रस्टिंग प्रिव्हेंट करायला? सो इथे आन्सर आहे झिंक. ओके, आता झिंक का बरं, व्हॉट इज द रिझन? सो झिंक इज अ गुड ऑक्सिडायझिंग एजंट. ओके, सो व्हॉट हॅपन्स, zinc is a good oxidizing agent. So when it comes in contact with the atmospheric oxygen, okay, metal comes in contact with atmospheric oxygen. so हा जो आयरन आहे जेव्हा ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो तेव्हा जर त्यावर आपण झिंकची जर कोटिंग केली तर हा झिंक ऑक्सिडायझिंग एजंट असल्यामुळे चांगला ऑक्सिडायझिंग एजंट आहे आयरनपेक्षा सुद्धा. सो दॅट हा आधी ऑक्सिडाइज होतो आणि आयरनला ऑक्सिडाइज होण्यापासून वाचवतो. Okay, and that's why zinc is used or layer of zinc is applied on iron sheets. Okay, next आहे the conversion of ferrous sulfate to ferric sulfate is or blank reaction. So ferrous sulfate is converted to ferric sulfate is nothing but the oxidation reaction. Okay, ही रिॲक्शन आपण कुठे पाहिली आहे तर ऑक्सिडेशनच्या टॉपिकमध्ये बघितली आहे. ही बघा, हा आहे फेरस सल्फेट. ओके, आणि त्याचं कन्वर्जन होत आहे फेरिक सल्फेटमध्ये. ओके, सो दिस इज ऑक्सिडेशन रिॲक्शन जे आपण इथे पाहिले आहे. का हे ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे? सो त्याला मी डिटेल ऑक्सिडेशन टॉपिकमध्ये डिस्कस केलं आहे. वेन इलेक्ट्रिक करंट इज पास थ्रू ॲसिड्युलेटेड वॉटर ब्लँक ऑफ वॉटर टेक्स प्लेस. सो हिअर द ऑप्शन इज इलेक्ट्रोलिसिस. ओके, why electrolysis? Because here the electric energy, okay, electrical energy is used to break down the water, that is decomposition. Okay, so electrical energy decomposes water, that is nothing but the electrolysis of water. Okay, addition of an aqueous solution of ZnSO4 to an aqueous solution of BaCl2 is an example of blank reaction. So here the answer is double displacement reaction. नाव इथे आता डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन का बरं येते? ओके, सो इथे हा जो ZnSO4 आहे, ओके, ह्याला जेव्हा तुम्ही BaCl2 सोबत जेव्हा रिॲक्ट कराल, ओके, सो इथे जे प्रोडक्ट्स फॉर्म होतात ॲक्च्युली हा आयन्समध्ये ब्रेक होणार आधी, Zn2+ अँड SO4 2-. तसं हा Baसुद्धा Ba2+ आणि हा Cl2 आहे, मीन्स ट्वाईस Cl-. ओके, आणि आता जो झिंक आहे तो ह्याला याच्या जागेवरून डिस्प्लेस करणार आणि Cl सोबत कंबाईन होणार आणि इथे ZnCl2 फॉर्म करणार. आणि हा SO4 ह्या Baला डिस्प्लेस Clला डिस्प्लेस करून इथे Ba सोबत कंबाईन होणार. ओके, आणि BaSO4 फॉर्म करणार. ओके, आणि ह्या BaSO4ची इथे प्रेसिपिटेट्स फॉर्म होतात. सो इथे काय होत आहे तर आयन्स एक्सचेंजसुद्धा होत आहे रिॲक्टंट्समध्ये, प्लस प्रेसिपिटेटसुद्धा फॉर्म होत आहे. दॅट्स वाय इट्स अ डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ओके, सो आय होप की आता ह्या चार फिल इन द ब्लँक्स तुम्हाला समजले असतील. नेक्स्ट आहे राईट आन्सर्स टू द फॉलोइंग. त्या आन्सर्स आपल्याला लिहायचे आहे. तर आता मी तुम्हाला हे जे मोठे क्वेश्चन सांगणार आहे, बेसिकली मी तुम्हाला हे क्वेश्चन्स डिक्टेट करणार आहे. सो मी याचे आन्सर्स तुम्हाला काही पुस्तकातून सांगणार किंवा काही यांचे जे पुस्तकात नाही ते मी तुम्हाला पॉईंट्सच्या रूपाने तोंडी सांगणार, डिक्टेट करणार. तुम्ही ते स्वतः लिहून घ्या. आता असं का? सो एक लक्षात घ्या,
तुम्ही इतर नोट्सवर डिपेंड राहण्यापेक्षा, मीन्स जे तुम्ही ट्युशनमधून किंवा इतर कुठून तुम्हाला मिळाले किंवा तुम्ही गाईड्स बुक जरी वापरत असाल तरी एक लक्षात घ्या, तुम्ही जितक्यांदा पुस्तक रेफर कराल तितकं तुमचं जे स्टडी आहे तो चांगला होणार, बेटर होणार, बेस्ट होणार. इतर नोट्स किंवा गाईड्स बुक वापरण्यापेक्षा जर तुम्ही स्वतःचे नोट्स बनवले तरी तुमचा अभ्यास मी 100% सांगतोय त्यापेक्षा चांगला होणार, बेटर होणार, बेस्ट होणार. सो तुम्ही जेवढे स्वतःचे नोट्स बनवल्याने काय होणार, ते एकदा तुम्ही ते स्वतः लिहून पाहणार, सो दॅट लिहिण्याने तुमच्या आणखी ते चांगलं लक्षात राहणार. तुम्हाला समजणार की तुम्ही नेमकं काय लिहित आहे ते. ओके, तुम्हाला समजणार, तुमची एकदा प्रॅक्टिससुद्धा होणार आणि कसं प्रेझेंट करायचं एखादा क्वेश्चन ते सुद्धा तुम्हाला चांगलं कळणार. ओके, सो दॅट इथे मी तुम्हाला रेडीमेड जस्ट लिहून आन्सर पुरवण्यापेक्षा तुम्हाला डिक्टेट करतो आहे की काय आन्सर आहे. तुम्ही स्वतः त्याचे नोट्स बनवा अँड रीड करा, दॅट विल बी मच बेटर. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द रिॲक्शन कॉल्ड when oxidation and reduction takes place simultaneously, explain with one example. ओके, सो हे आपण आधीसुद्धा डिस्कस केलं आहे तरीसुद्धा. तर जिथे ऑक्सिडेशन रिडक्शन एकत्र होते दॅट इज नथिंग बट द रेडॉक्स रिॲक्शन. ओके, तर यात पहिला पॉईंट तुम्ही लिहाल की रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय. सो पहिला पॉईंट येणार, द रिॲक्शन ऑर द केमिकल रिॲक्शन इन विच ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली इज कॉल्ड रेडॉक्स रिॲक्शन. हा पहिला पॉईंट तिथे टाकणार. ओके, नेक्स्ट पॉईंट तुम्हाला यात विचारलं आहे की एक्झाम्पलनी एकदा एक्सप्लेन करा. ओके, सो यात एक्झाम्पल तुम्ही काय सांगाल की व्हेन हायड्रोजन गॅस इज पास्ड ओव्हर ब्लॅक कॉपर ऑक्साईड ए रेडिश कलर लेअर ऑफ कॉपर इज फॉर्म. हा सेकंड पॉईंट तुम्ही सांगाल तिथे आणि इथे हे इक्वेशन द्या. ओके, सो ऑक्सिडेशन त्याची डेफिनेशन, रेडॉक्स रिॲक्शन त्याची डेफिनेशन. ओके, पहिला पॉईंट. सेकंड पॉईंट, कुठली रिॲक्शन होणार म्हणजे त्याचं एक्झाम्पल प्लस ही रिॲक्शन द्यायची. थर्ड पॉईंटमध्ये तुम्ही सांगाल की इन धिस रिॲक्शन अन ऑक्सिजन ॲटम गोज अवे फ्रॉम CuO मीन्स कॉपर ऑक्साईड, विच मीन्स दॅट रिडक्शन ऑफ कॉपर ऑक्साईड टेक्स प्लेस वेअर ॲज हायड्रोजन मॉलिक्यूल टेक्स अप ऑक्सिजन ॲटम अँड वॉटर मॉलिक्यूल इज फॉर्म. ओके, सो दॅट, मग चौथा पॉईंट तुम्ही सांगाल, सो दॅट हिअर ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली, हेन्स इट्स अ रेडॉक्स रिॲक्शन. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन आहे इथे, how can the rate of a chemical reaction, namely decomposition of hydrogen peroxide, be increased? ओके, आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की मी इथे तुम्हाला जे क्वेश्चन्स मी आधीच डिस्कस केले आहे माझ्या प्रिव्हियस पार्ट्समध्ये शिकवताना ते मी इथे खूप डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार नाही. ओके, जे नाही घेतले आहे ते मी तुम्हाला इन डिटेल सांगणार. ओके, ठीक आहे. सो नेक्स्ट आहे, हाऊ कॅन द रेट ऑफ ए केमिकल रिॲक्शन नेमली डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन परऑक्साईड बी इन्क्रीज्ड. ओके, सो डिकम्पोजिशन कसं काय इन्क्रीज करू शकतो आपण हायड्रोजन परऑक्साईड, सो याचा आन्सर तुम्हाला इथे भेटून जाणार. सो यात फर्स्ट जो पॉईंट येणार तो हा येणार की द डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन परऑक्साईड इन टू वॉटर अँड ऑक्सिजन टेक्स प्लेस स्लोली ॲट रूम टेम्परेचर. ओके, रूम टेम्परेचरवर स्लो होतं, हा फर्स्ट पॉईंट येणार. सो द रेट ऑफ रिॲक्शन इथे टाकाल सेकंड पॉईंट, द रेट ऑफ रिॲक्शन कॅन बी इन्क्रीज ॲट अ फास्टर रेट ऑन ॲडिंग मॅंगनीज डायऑक्साईड पावडर इन इट. ओके, मॅंगनीज डायऑक्साईड पावडर जर तुम्ही ॲड केला तर त्या रिॲक्शनचा रेट तुम्ही वाढवू शकता आणि इथे तुम्हाला मग एक त्याचं रिॲक्शन द्यावी लागेल H2O2. ओके, ह्याला जेव्हा तुम्ही हीट कराल कशाच्या प्रेझेन्समध्ये तर कॅटॅलिस्ट MnO2. ओके, तर हा डिकम्पोज होणार देन H2+O2. ओके, रिॲक्शन बॅलन्स नाही, बॅलन्स करून घ्या. सो इथे H2 आहे, इथे सुद्धा H2 आहे, ऑक्सिजन 2 आहे, इथे 2 + 1 3 आहे. सो 3 असल्यामुळे मी इथे सिम्पली याला 2 घेतो आहे. सो आता हायड्रोजन माझ्याकडे 4 झाले आणि मी इथे आता 2 घेतो. ओके, नाव रिॲक्शन इज बॅलन्स्ड. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही सांगू शकता. हा झाला मग तुमचा नेक्स्ट. आणि नेक्स्ट पॉईंटमध्ये तुम्ही सांगू शकता की हिअर MnO2 इज द कॅटॅलिस्ट विच इन्क्रीजेस द रेट ऑफ रिॲक्शन. ओके, ठीक आहे. नेक्स्ट आहे, एक्सप्लेन द टर्म रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट गिविंग एक्झाम्पल. ओके, सो याचा सुद्धा आन्सर आपण डिस्कस केलं आहे तरीसुद्धा मी सांगतोय. सो रिॲक्टंट हां इथे आहे. ओके, सो यात फर्स्ट पॉईंट तुम्ही सांगाल की रिॲक्टंट मीन्स व्हॉट. ओके, सो द सबस्टन्स, पहिला पॉईंट, द सबस्टन्स टेकिंग पार्ट इन केमिकल रिॲक्शन इज कॉल्ड रिॲक्टंट, पहिला पॉईंट. सेकंड पॉईंट लिहाल, द सबस्टन्स
formed as a result of chemical reaction by formation of new bonds are called product. सेकंड पॉईंट आणि नंतर एक्झाम्पल द्यायचं आहे. सो त्यानंतर थर्ड पॉईंट घ्याल. फॉर एक्झाम्पल फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड गॅस बाय कन्झम्पशन ऑफ कोल इन एअर इज अ केमिकल रिॲक्शन. ओके, त्यात तुम्ही रिॲक्शनसुद्धा देऊ शकता की C+O2 गिव्स CO2. ओके, आणि इथे बघा इन दिस रिॲक्शन कोल अँड ऑक्सिजन, दिस इज कोल अँड ऑक्सिजन आर रिॲक्टंट्स. ठीक आहे, एक्झाम्पलमध्ये हे रिॲक्टंट्स व्हाईल कार्बन डायऑक्साईड इज प्रोडक्ट. ओके, हा फोर्थ पॉईंट. सो अशा प्रकारे तुम्ही याला सुद्धा लिहू शकता. इथे तुम्हाला मिनिमम 4 पॉईंट्स अँड मॅक्सिमम 6 पॉईंट लिहिणे अपेक्षित आहे. ओके, सो सर्वच क्वेश्चनमध्ये जवळपास. ओके, मिनिमम 4 पॉईंट्स अँड मॅक्सिमम 6 पॉईंट्स. नेक्स्ट आहे एक्सप्लेन द टाइप्स ऑफ रिॲक्शन विथ रेफरन्स टू ऑक्सिजन अँड हायड्रोजन इलस्ट्रेट्स विथ एक्झाम्पल. सो ऑक्सिजन आणि हायड्रोजन सोबत होणारे आहे ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. ओके, सो त्यात तुम्ही एक्सप्लेन करायचं आहे. सो सर्वात आधी तुम्ही सांगायचं की ऑक्सिडेशन मीन्स व्हॉट. ओके, सो द केमिकल रिॲक्शन इन विच अ सबस्टन्स और रिॲक्टंट्स combine with oxygen or lose hydrogen to form product is called oxidation reaction. फर्स्ट पॉईंट. ओके, आणि त्याचं एक एक्झाम्पल द्यायचं, जसं की when a metal magnesium combines with oxygen for magnesium oxide, आणि ही रिॲक्शन द्यायची. किंवा कुठलंही तुम्ही देऊ शकता. when coal burns in air it forms CO2, आणि ही रिॲक्शन द्यायची. सो हे झालं मग ऑक्सिडेशन. आणि याच्या एक्झॅक्ट अपोजिट सांगायचं रिडक्शनसाठी की द केमिकल रिॲक्शन, म्हणजे थर्ड पॉईंट येणार आता. ओके, पहिला हा पॉईंट ऑक्सिडेशनचा, सेकंड पॉईंट रिॲक्शनचा, थर्ड पॉईंट अगेन रिडक्शनचा येणार. द केमिकल रिॲक्शन इन विच अ रिॲक्टंट कंबाईन विथ हायड्रोजन येणार आता रिडक्शनसाठी, ऑर लुजेस ऑक्सिजन टू फॉर्म प्रोडक्ट इट्स कॉल्ड रिडक्शन रिॲक्शन. ओके, आणि त्याचं एक्झाम्पल इथे दिलं आहे बघा तुम्हाला हे. ओके, सो इथे लिहाल एक्झाम्पलमध्ये वेन हायड्रोजन गॅस इज पास्ड ओव्हर ब्लॅक कॉपर ऑक्साईड a reddish brown color is formed, that is nothing but the reduction reaction. Okay, so that's all. Now next ahe explain the similarity and difference in two events, namely adding NaOH to water and adding CaO to water. ठीक आहे, तर यांच्यामध्ये सिमिलॅरिटी काय आहे. ॲडिंग NaOH टू वॉटर अँड ॲडिंग CaO टू वॉटर. ओके, त्यात सिमिलॅरिटी जर तुम्ही बघाल तर याच्यात एक दोन सिमिलॅरिटी तुम्हाला पाहता येणार की मी तुम्हाला इथे दाखवतोय सरळ. NaOH अँड CaO. ओके, सो NaOH जो जेव्हा तुम्ही ॲड करताय ती बेसिकली एक प्रोसेस आहे. ओके, सो NaOH मध्ये सुद्धा ही एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे, मीन्स टेम्परेचर ऑफ सोल्युशन इन्क्रीज होत आहे. आणि CaO सोबत सुद्धा बघाल तर ही सुद्धा एक एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. सो सिमिलॅरिटी काय आहे दोन्ही प्रोसेसेसमध्ये. सिमिलॅरिटीमध्ये तुम्ही पहिला पॉईंट लिहाल, मग सिमिलॅरिटी हेडिंग देऊन बोथ द रिॲक्शन्स ऑफ NaOH किंवा बोथ दी प्रोसेस ऑफ NaOH अँड रिॲक्शन ऑफ CaO विथ वॉटर are exothermic in nature. Okay, in both the second point लिहाल, in both the cases resultant temperature of the product or solution increases. Okay, हा येणार तुमचा सेकंड पॉईंट. ओके, and both are exothermic. ठीक आहे, हा फर्स्ट. सो आता हा झाला तुमचा सिमिलॅरिटीचा पार्ट, दोन पॉईंट्स. ओके, बोथ आर एक्झोथर्मिक अँड टेम्परेचर ऑफ द रिझल्टंट सोल्युशन ऑर प्रोसेस और प्रोडक्ट इन्क्रीजेस. ओके, सेकंड पॉईंट. ना आता याच्यामधला डिफरन्स काय आहे. ओके, सो डिफरन्समध्ये दोन ब्लॉक बनवून घ्या वाटल्यास तुम्ही. एक ॲडिशन ऑफ NaOH टू वॉटर आणि एक येणार ॲडिशन ऑफ CaO टू वॉटर. ओके, नाव ॲडिशन ऑफ NaOH टू वॉटरमध्ये पहिला पॉईंट घ्याल मग तुम्ही की इट इज द प्रोसेस ऑफ डिझॉल्युशन. कारण हे इथे जे होत आहे ते डिझॉल्व होत आहे. आता हे डिझॉल्युशन वगैरे काय आहे हे मी डिटेल तिथे डिस्कशन केलं आहे. ओके, सो दिस इज द प्रोसेस ऑफ डिझॉल्युशन. इकडे येणार CaOच्या केसमध्ये दिस इज अ केमिकल रिॲक्शन. ओके, हिअर इथे काय येणार तर फिजिकल चेंज टेक्स प्लेस, इथे काय येणार तर केमिकल चेंज टेक्स प्लेस. ओके, इथे येणार न्यू सबस्टन्सेस आर नॉट फॉर्म
कारण ते बॉन्ड ब्रेक होत नाही आहे. सो न्यू सबस्टन्सेस आर नॉट फॉर्म. इथे थर्ड पॉईंट मग न्यू सबस्टन्सेस आर फॉर्म. ठीक आहे. आणि फोर्थ पॉईंट इथे लिहाल मग कंपोजिशन ऑफ द मॅटर डज नॉट चेंज, आणि इथे येणार कंपोजिशन ऑफ द मॅटर चेंजेस. ओके. सो अशा प्रकारे तुम्हाला हा सुद्धा क्वेश्चन लिहिता येणार. नाव नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स विथ एक्झाम्पल्स. ओके. सो इथे सुद्धा तुम्हाला आता एक्सप्लेन करायचं आहे आणि एक्झाम्पल द्यायचं आहे. सो तुम्ही 2 पॉईंट जरी लिहिले तरी सफिशियंट आहे. सो इथे तुम्हाला मिनिमम 2 पॉईंट्स आणि मॅक्सिमम 4 पॉईंट्स लिहिणे अपेक्षित आहे. ओके. कारण ते जस्ट एक्सप्लेन करायचं आहे आणि त्याचं एक एक्झाम्पल. ओके. सो पहिला आहे एंडोथर्मिक रिॲक्शन. मग सो एंडोथर्मिक रिॲक्शन्स. ओके. सो इथे तुम्हाला फर्स्ट पॉईंट लिहावं लागेल की एंडोथर्मिक रिॲक्शन्स म्हणजे काय, कारण एक्सप्लेन आहे. सो इथे डेफिनेशन आधी लिहून घ्या. तर फर्स्ट पॉईंट यात येणार की द रिॲक्शन इन विच हीट इज ऑब्झर्व्ड फ्रॉम द सराउंडिंग इज कॉल्ड एंडोथर्मिक रिॲक्शन. हा झाला फर्स्ट पॉईंट. ओके. आणि सेकंड पॉईंट त्याचं एक्झाम्पल द्यायचं आहे. सो इथलं हे एक्झाम्पल. सो इथे आता आधी तुम्ही स्टेटमेंट लिहा आणि नंतर त्याची रिॲक्शन द्या. सो स्टेटमेंट येणार की व्हेन कॅल्शियम कार्बोनेट इज स्ट्रॉंगली हीटेड is decomposes. Okay, calcium carbonate is strongly heated, is decomposes to form calcium oxide and CO2. Okay, so it decomposes to form calcium oxide and CO2. second point. आणि इथे एक्झाम्पल रिॲक्शन लिहायची. ओके. नाव नेक्स्ट क्वेश्चन आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन. ओके. सो इथे सुद्धा अगेन 2 पॉईंट्स दिले तरी सफिशियंट आहे. ओके. आधी तर तुम्हाला लिहावं लागेल की कॉम्बिनेशन रिॲक्शनची डेफिनेशन. ओके. म्हणजेच एक्सप्लेनेशन होणार ते. सो यात तुम्ही आधी लिहाल कॉम्बिनेशनची डेफिनेशन. वेन 2 or more रिॲक्टंट्स कंबाईन इन ए रिॲक्शन. हा फर्स्ट पॉईंट होणार. वेन 2 or more रिॲक्टंट्स कंबाईन इन ए रिॲक्शन टू फॉर्म ए सिंगल प्रोडक्ट इट इज कॉल्ड अ कॉम्बिनेशन रिॲक्शन. हा झाला फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट तुम्हाला यात एक्झाम्पल द्यावं लागेल. तर तुम्ही यात सिम्पल एक्झाम्पल द्या हे मॅग्नेशियमचं. सेकंड पॉईंट लिहा मग की व्हेन मॅग्नेशियम स्ट्रिप इज बर्न्ड इन एअर. ओके. इट फॉर्म्स मॅग्नेशियम ऑक्साईड. ओके. इट फॉर्म्स मॅग्नेशियम ऑक्साईड. आणि ही रिॲक्शन द्या सिम्पली खाली. ठीक आहे. 2 पॉईंट सफिशियंट आहे. ओके. नाव नेक्स्ट आहे व्हॉट इज अ बॅलन्स्ड इक्वेशन. राईट. सो बॅलन्स्ड इक्वेशनमध्ये सुद्धा त्या टॉपिकमध्ये तुम्हाला याचा आन्सर भेटून जाणार. हां. तर इथे बघा इथे आहे बॅलन्स्ड इक्वेशनचं. सो व्हॉट इज बॅलन्स्ड इक्वेशन. सो इथे लिहाल. तर इथे जरा कॉम्प्लेक्स डेफिनेशन आहे. मी तुम्हाला सिम्पल डेफिनेशन डिक्टेट करतोय, तुम्ही लिहून घ्या काय ती. ओके. सो ए केमिकल इक्वेशन. ओके. लिहून घ्या फर्स्ट पॉईंट. ए केमिकल इक्वेशन विच हॅज सेम नंबर ऑफ ॲटम्स ऑफ एलिमेंट्स इन द रिॲक्टंट अँड प्रोडक्ट इज कॉल्ड अ बॅलन्स्ड इक्वेशन. ओके. हा जर तुमचा फर्स्ट पॉईंट. ओके. आता बॅलन्स्ड इक्वेशनमध्ये तुम्ही बघाल तर इथे तुम्ही मास जे आहे ते सुद्धा इक्वल असतं. हा सुद्धा पॉईंट तुम्ही टाकू शकता किंवा सेकंड पॉईंट डायरेक्ट एक्झाम्पलसुद्धा देऊ शकता. ओके. सो तुमच्यावर डिपेंड आहे. सेकंड तुम्ही टाकू शकता की टोटल मास ऑफ each of the element in the reactant is same as the total mass of each of the respective element in the product. हा सेकंड पॉईंट. ठीक आहे. तुमच्यावर डिपेंड आहे. ओके. आणि याचं एक्झाम्पल तुम्ही हे देऊ शकता किंवा कुठलीही एक बॅलन्स्ड इक्वेशन तुम्ही देऊ शकता आणि सांगायचं की दिस इज अन एक्झाम्पल ऑफ बॅलन्स्ड इक्वेशन. ओके. हे तुम्ही देऊ शकता किंवा कुठलंही देऊ शकता आणखी. ओके. नाव नेक्स्ट आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ओके. सो डिस्प्लेसमेंट रिॲक्शन मीन्स व्हॉट नाव. सो डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये अगेन तुम्हाला इथे आधी याचं डेफिनेशन सांगावी लागेल. ओके. की द रिॲक्शन म्हणजे फर्स्ट पॉईंट ही डेफिनेशन येणार सिम्पली. ओके. सेकंड पॉईंट जो आहे तो तुम्हाला त्याचा एक्झाम्पल द्यावा लागेल आता. ओके. आणि एक्झाम्पलमध्ये इथे तुम्हाला आधी स्टेटमेंट द्यावं लागेल की झिंक डस्ट और ऑन ॲडिंग झिंक डस्ट टू द ब्ल्यू कलर कॉपर सल्फेट सोल्युशन ए कलरलेस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट इज फॉर्म अँड हीट इज जनरेटेड. ठीक आहे. सो हे द्यायचं आणि त्याची रिॲक्शन तुम्हाला द्यावी लागेल. सो रिॲक्शन मी तुम्हाला सांगतोय की काय येणार. हा झिंक जेव्हा कॉपर सल्फेट मीन्स CuSO4 सोबत रिॲक्ट होणार तेव्हा हा फॉर्म करणार ZnSO4 प्लस Cu. ओके. सो इथे
ओके, काय होत आहे म्हणजे बेसिकली हा जो मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट आहे तो याच्यातून डिस्प्लेस करतोय. दॅट इज द डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ओके, सो हे झाले. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज फोर्थ, गिव सायंटिफिक रिझन्स. ओके, तर इथे सुद्धा तुम्हाला मिनिमम 4 पॉईंट्स और 3 पॉईंट्ससुद्धा काही केसेसमध्ये चालतात. ओके, सो मिनिमम 3 पॉईंट्स और मॅक्सिमम यू कॅन से 6 पॉईंट्स तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. ओके, सो इथला फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हेन द गॅस फॉर्म ऑन हीटिंग लाईमस्टोन इज पास थ्रू फ्रेशली प्रिपेअर्ड लाईम वॉटर, द लाईम वॉटर टर्न्स मिल्की. ओके, सो याचा आन्सर जे आहे ते आपण या ॲक्टिव्हिटीमध्ये डिस्कस केलं होतं. ओके, जेव्हा एक्सप्लेन केली होती मी ॲक्टिव्हिटी तेव्हा. सो तुम्हाला मी आता डिक्टेट करतोय पॉईंट्स, ते तुम्ही लिहून घ्या. तर इथे तुम्ही बघाल तर इथे तुम्हाला वेल असा आन्सर दिलेलं नाही आहे. सो मी तुम्हाला पॉईंट्स डिक्टेट करतोय, ते लिहून घ्या. फर्स्ट पॉईंट आहे की ऑन हीटिंग लाईमस्टोन, ओके, और व्हेन लाईमस्टोन इज हीटेड, दॅट इज कॅल्शियम कार्बोनेट. लाईमस्टोन मीन्स कॅल्शियम कार्बोनेट. ओके, दिस इज कॅल्शियम कार्बोनेट ऑन हीटिंग. ठीक आहे, याला चुनखडीसुद्धा म्हणतात मराठीत. सो कॅल्शियम कार्बोनेट ऑन हीटिंग डिकम्पोजेस, याचं डिकम्पोजिशन होतं जेव्हा याला हीट करू तेव्हा. ओके, डिकम्पोजेस टू फॉर्म कॅल्शियम ऑक्साईड अँड कार्बन डायऑक्साईड गॅस. ओके, हा फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट लिहा, व्हेन दिस कार्बन डायऑक्साईड गॅस इथून रिलीज होते. ओके, व्हेन दिस कार्बन डायऑक्साईड गॅस इज पास थ्रू फ्रेशली प्रिपेअर्ड लाईम वॉटर. ओके, नाउ लाईम वॉटर इज CaOH/2. ओके, सेकंड पॉईंट लिहा मग की व्हेन दिस carbon dioxide gas is passed through freshly prepared lime water, okay, it reacts with the lime water and forms CaCO3, that is the precipitate of calcium carbonate. It forms the precipitate of calcium carbonate. ओके, इथे जर रिॲक्शन लिहायची झाली तर तुम्हाला लिहिता येणार ती अशा पद्धतीने की CaOH/2. ओके, हे आहे लाईम वॉटर. ठीक आहे, लाईम वॉटर किंवा यालाच सायंटिफिकली म्हणतात, हे कॉमन नेम झालं याचं लाईम वॉटर. सायंटिफिक नेम झालं याचं कॅल्शियम हायड्रॉक्साईड. ओके, वेन दिस रिॲक्ट्स विथ CO2 गॅस, ओके, इट फॉर्म्स CaCO3 प्रेसिपिटेट्स, व्हाईट प्रेसिपिटेट्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. ओके, प्लस H2O. ठीक आहे, तो हा आहे सेकंड पॉईंट. मग वेन दिस CO2 गॅस इज पास through the freshly prepared lime water, carbon dioxide reacts with the lime water to form freshly white precipitate of calcium carbonate. Okay, and therefore lime water turns milky. Okay, so this is the answer of this question. Now second question ahe, it takes time for pieces of Shahabad tile to disappear in HCl, but its powder disappears quickly or rapidly. ठीक आहे, तर याचं सुद्धा आन्सर आपण डिस्कस केलं होतं. अगेन सांगतोय तुम्हाला. सो हां, तर ॲक्च्युली हे साईजवर डिपेंड करतं. रेट जो आहे रिॲक्शनचा त्याच्यानुसार हे व्हॅरी होत असतं. ओके, सो इथे फर्स्ट पॉईंट लिहा की द रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स ऑन साईज ऑफ पार्टिकल्स ऑफ रिॲक्टंट. हा फर्स्ट पॉईंट. ओके, सेकंड पॉईंट यात तुम्ही असं टाकू शकता की स्मॉलर द साईज ऑफ द रिॲक्टंट पार्टिकल्स, हायर इज द रेट ऑफ रिॲक्शन. ओके, नंतर थर्ड पॉईंट यात असा टाका की शहाबाद टाइल्स इन देअर पीसेस फॉर्म हॅव लार्जर साइज दॅन इन पावडर फॉर्म. ओके, देअरफोर पीसेस रिॲक्ट स्लोली अँड टेक्स टाइम टू डिसॅपियर इन HCl. ओके, कारण पीसेसची साईज जी आहे ती लार्ज असते. ओके, आणि मॉलिक्यूल जे आहे ते घट्ट असतात. ओके, बट आता चौथा पॉईंट, इन केस ऑफ powder of Shahabad tiles, particles are smaller or they are away from each other or particle size is smaller. ठीक आहे, म्हणजे चौथा पॉईंट सरळ टाका की बट इन केस ऑफ पावडर ऑफ शहाबाद टाइल्स पीसेस आर स्मॉलर और पार्टिकल्स आर स्मॉलर दॅन पीसेस. ओके, पार्टिकल्स आर स्मॉलर दॅन पीसेस, हेन्स इट टेक्स लेस टाइम और powder reacts faster and disappears rapidly in HCl. Okay, this is the fourth point. Now next question ahe, while preparing dilute sulfuric acid from concentrated sulfuric acid in the laboratory, the concentrated sulfuric acid is slowly added to water with constant stirring.
ओके, तर डायल्यूट आणि कॉन्सन्ट्रेटेड हे मी आधीच डिस्कस केलं आहे काय आहे. तर जेव्हा आपण डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड प्रिपेअर करतो कॉन्सन्ट्रेटेडपासून, मीन्स वॉट, कॉन्सन्ट्रेटेडमध्ये आपण आणखी वॉटर ॲड करतो. ओके, सो स्लोली ॲड करा म्हणताय. वाय? ओके, सो याचं जे आन्सर आहे ते तुम्हाला एक्झोथर्मिक रिॲक्शनमध्ये भेटणार. की काय होतं इथे बेसिकली आन्सर तुम्हाला वेल प्रिपेअर्डच दिला आहे, तुम्ही इथलं लिहिलं तरी चालेल. तर फर्स्ट पॉईंट लिहा, इन दी प्रोसेस ऑफ डायल्यूशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड विथ वॉटर व्हेरी लार्ज अमाऊंट ऑफ हीट इज लिबरेटेड. फर्स्ट पॉईंट. ॲज अ रिझल्ट, नाव दिस इज सेकंड पॉईंट, ॲज अ रिझल्ट water gets evaporated instantaneously if it is poured into the concentrated sulfuric acid, which may cause an accident. Second point. Now third point, to avoid this, required amount of water is taken in a glass container and small quantity of concentrated sulfuric acid at a time is added with stirring. And fourth point, therefore only a small amount of heat is liberated at a time. म्हणजे ॲक्च्युली होतं काय की जे कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड असतं त्यात जेव्हा तुम्ही वॉटर ॲड करता तर इट्स अ एक्झोथर्मिक रिॲक्शन. ओके, त्यातून हीट जी आहे ती रिलीज होते. नॉट रिॲक्शन, ॲक्च्युली इट्स अ प्रोसेस, फिजिकल चेंज. ओके, सो हीट जी आहे ती लिबरेट होते. ओके, त्यामुळे जर तुम्ही एकाच वेळी पाणी जर टाकाल खूप सारं तर मे बी तिथे जे आहे ते पेट घेऊ शकते ते ॲसिड. सो दॅट आपल्याला जे वॉटर जे आहे ते स्लोली ओके हळूहळू तिथे टाकावं लागतं. ओके, टू अवॉइड ॲक्सिडेंट और डॅमेज. सो त्यासाठी तुम्ही काय करू शकता, टू अवॉइड दिस, मग हा ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ वॉटर इज टेकन इन ग्लास कंटेनर. मग ग्लासमध्ये सरळ पाणी घ्यायचं कंटेनरमध्ये अँड स्मॉल क्वांटिटी ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड ॲट अ टाईम इज ॲडेड विथ स्टरिंग. म्हणजे स्मॉल क्वांटिटी घ्यायची ॲसिडची, एक थेंब टाकायचा, त्याला स्टर करायचं म्हणजे फिरवायचं. ओके, अगेन स्मॉल क्वांटिटी घ्यायची, त्याला स्टर करायचं. ओके, थोडं टाकून. सो दिस कॅन बी डन. तर हे होतं याचा आन्सर. ना नेक्स्ट क्वेश्चन आहे, इट इज रेकमेंडेड टू यूज एअर टाईट कंटेनर फॉर स्टोरिंग ऑइल फॉर लॉंग टाईम. सो याचा आन्सर आहे रॅन्सिडिटीमध्ये. ओके, इथे सुद्धा 4 पॉईंट्स लिहिणे अपेक्षित आहे. सो फर्स्ट पॉईंट यात जो तुम्ही लिहाल तो असा लिहू शकता की व्हेन, इथून घ्या फर्स्ट पॉईंट, व्हेन ऑइल okay is left aside for long time it undergoes air oxidation and becomes rancid. Okay, now second point, when food is cooked in such food, okay, when we use or when food simply when food stuff is cooked in such oil, we have found it is found to have foul odor. Itparant second point. Okay, also its taste and odor changes. Second point. Okay, now third point, to avoid this we must stop the contact of food with air, right? Rancidity होऊ नये म्हणून. सो एअर सोबतचा कॉन्टॅक्ट तुटला पाहिजे. ओके, सो वी मस्ट स्टॉप द कॉन्टॅक्ट ऑफ फूड फ्रॉम द एअर. अँड चौथा पॉईंट आहे, देअरफॉर इट इज रिकमेंडेड टू यूज एअर टाईट कंटेनर फॉर स्टोरिंग ऑइल फॉर लॉंग टाईम. Okay, so this is the answer. Now fifth question आहे, observe the following picture and here and इथे and पाहिजे होतं. ओके, पिक्चर अँड राईट डाऊन द केमिकल रिॲक्शन विथ एक्सप्लेनेशन. सो यातली जे एक्सप्लेनेशन आहे ते तुम्हाला बेसिकली पुस्तकातच दिलं आहे, इथून तुम्ही लिहू शकता. ओके, सो यात तुम्ही 4 ह्या रिॲक्शन तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. ओके, इथे कुठल्या रिॲक्शन्स होतात. सो दिस इज थर्ड रिॲक्शन and this is fourth, means 1 2 3 4. त्यात पहिला पॉईंट तुम्ही लिहाल की द रस्ट इज फॉर्म बाय अन इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन. ओके, आणि नंतर फर्स्ट पॉईंट देऊन तिथे Fe इज ऑक्सिडाइज टू Fe2+ इन द ॲनोड रिजन आणि ही रिॲक्शन. किंवा तुम्ही याला फर्स्ट पॉईंट देऊ शकता, रस्ट इज फॉर्म बाय अन इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन, आणि याला सेकंड देऊ शकता. ओके, आणि याला थर्ड, असं पुढे. सो नेक्स्ट पॉईंट हा होणार की O2 इज रिड्यूस टू फॉर्म वॉटर इन द कॅथोड रिजन आणि रिॲक्शन येणार. थर्ड पॉईंट होणार, वेन Fe ions migrate from anode region they react with water and further get oxidized to form Fe3+ ions. हा थर्ड पॉईंट होणार इथे. ओके, आणि चौथा पॉईंट हा इथून घ्या चौथा. ओके, फोर्थ पॉईंट, सो ए रेडिश कलर्ड हायड्रेटेड ऑक्साइड इज फॉर्म वेन Fe3+ ions form from Fe3+ ions, it is called rust and it collects on the surface. आणि ही रिॲक्शन. सो बेसिकली या 4च ज्या आहे मेन रिॲक्शन्स इथे या
डायग्राममध्ये तुम्हाला होताना दिसतील. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दिस डायग्राम. आणखी ते तुम्ही करोजनची डेफिनेशनसुद्धा खाली ॲड करू शकता, जे की इथे दिलेली आहे. ओके, ड्यू टू व्हेरियस कंपोनंट्स ऑफ ॲटमॉस्फिअर ऑक्सिडेशन ऑफ मेटल्स टेक्स प्लेस. ओके, कॉन्सिक्वेंटली रिझल्टिंग इन द डॅमेज इज कॉल्ड कोरोजन. ठीक आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज 6th क्वेश्चन. आयडेंटिफाय फ्रॉम द फॉलोइंग रिॲक्शन्स द रिॲक्टंट्स दॅट अंडरगो ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. सो इथून आपल्याला ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होणारे रिॲक्टंट्स जे आहे ते ओळखायचे आहे. ओके, सो इथे जर बघाल आता ऑक्सिडेशन आणि रिडक्शन तुम्हाला क्लिअर आहे. ओके, जर तुम्हाला माहीत नसेल तर ऑक्सिडेशनचा आणि रिडक्शनचा माझा एक व्हिडिओ आहे, तो बघा तुम्ही अँड देन हा क्वेश्चन सॉल्व करा. ओके, सो आता इथे बघाल तर हा Fe आहे आणि हा S आहे. ओके, आणि फॉर्म होतं आहे यांची रिॲक्शन होऊन फेरस प्लस सल्फर रिॲक्ट होऊन फॉर्म होत आहे फेरस सल्फाईड. ओके, तर इथे ॲक्च्युली झालं काय, तर हा जो Fe होता, ओके, हा कन्वर्ट झाला आहे Fe2+ आयन्समध्ये प्लस लुझिंग 2 इलेक्ट्रॉन्स. ओके, बाय लुझिंग 2 इलेक्ट्रॉन्स. ओके, ठीक आहे. सो ही रिॲक्शन इथे झाली. आता बघाल तर इथे पॉझिटिव्ह चार्ज आधी जो आहे Feवर तो 0 होता. ओके, आणि आता तो कन्वर्ट झाला 2+ वर. सो इथे चार्ज जो आहे पॉझिटिव्ह चार्ज तो इन्क्रीज होतो आहे. ओके, म्हणजेच पॉझिटिव्ह ज्या रिॲक्शनमध्ये इन्क्रीज होतो त्याला आपण काय म्हणतो, ऑक्सिडेशन. सो ही पहिली जी रिॲक्शन आहे ती ऑक्सिडेशन आहे. आणि मग इथलं ऑक्सिडेशन होत कशाच आहे, तर Feच होत आहे, कारण Feची जी स्टेट आहे ऑक्सिडेशन स्टेट ती चेंज होत आहे, किंवा त्याचा पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो इन्क्रीज होत आहे. सो Fe हा रिॲक्टंट आहे ज्याचं ऑक्सिडेशन होत आहे. ओके, नाव इथे सुद्धा बघाल तर Ag2O, ओके, मीन्स सिल्वर ऑक्साईड, त्याचं डिकम्पोजिशन होत आहे. इथे काय तर कॉम्बिनेशन रिॲक्शन आहे, इथे डिकम्पोजिशन होत आहे Ag+O2 मध्ये. सो इथे काय तर ऑक्सिजन जो आहे तो रिमूव्ह होत आहे. ओके, सो गेन ऑफ ऑक्सिजन इज ऑक्सिडेशन अँड रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इज रिडक्शन. सो ही रिॲक्शन रिडक्शन आहे. आणि कशाचं रिडक्शन होत आहे तर Ag2O. ओके, Agचं रिडक्शन होत आहे टू फॉर्म Ag. ओके, तर थर्डमध्ये बघाल तर Mg+O2 इथे कॉम्बिनेशन होत आहे आणि हा प्रोडक्ट भेटत आहे. तर इथे काय गेनिंग ऑफ ऑक्सिजन होत आहे. सो गेनिंग ऑफ ऑक्सिजन इज वॉट, ऑक्सिडेशन. सो इथे ऑक्सिडेशन होत आहे मॅग्नेशियमचं और Mgचं. ओके, थर्ड आहे NiO निकेल ऑक्साईड प्लस H2 फॉर्म्स Ni+H2. आता इथे बघाल तर निकेल ऑक्साईडमधला हा O निघत आहे, म्हणजे काय तर रिमूव्ह होत आहे आणि हायड्रोजनसोबत कंबाईन होत आहे. ओके, सो इथे NiO जो आहे तिथे रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन होत आहे, म्हणजेच काय तर रिडक्शन होत आहे. सो इथे NiO अंडरगोज रिडक्शन. ओके, हा रिॲक्टंट रिडक्शन होत आहे रिॲक्टंटचं. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन आहे बॅलन्स द फॉलोइंग केमिकल इक्वेशन स्टेप वाईज. ओके, सो हा क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतो. तुम्हाला एखादा क्वेश्चन असा येऊ शकतो की बॅलन्स करा आणि स्टेप्ससुद्धा मेन्शन करा ते बॅलन्सिंगच्या. ओके, सो आता हा जो क्वेश्चन आहे बॅलन्स द इक्वेशन स्टेप वाईज, ह्यात तुम्हाला बेसिकली 2 किंवा 3 स्टेपचं मॅक्सिमम इक्वेशन जे आहे ते येऊ शकतं जे तुम्हाला बॅलन्स करायचं असेल. ओके, सो ह्यात तुम्हाला म्हणजे कुठलेही 2 नंबर जे आहे ते असाइन करावे लागेल 2 कंपाऊंड्सला, म्हणजे आयदर एक इथे किंवा एक इथे, म्हणजे मॅक्सिमम 2 नंबर जे आहे ते यांच्या पुढे जे आहे तुम्हाला लिहावे लागतील किंवा ॲड करावे लागतील असेच इक्वेशन्स येणार, म्हणजे एकदम मोठे येणार नाही. ओके, सो इथे तुम्हाला मग 2 जे आहे म्हणजे जे इक्वेशन्स तुम्ही जे स्टेप्स लिहाल त्या मिनिमम तुमच्या 3 किंवा मॅक्सिमम 4 होतील. ओके, मिनिमम 3 किंवा मॅक्सिमम 4 ज्या स्टेप्स आहेत त्या तुम्हाला लिहाव्या लागतील. पहिली तर तुम्हाला 1 नंबर असाइन करण्यासाठी, पुढे त्याच्या दुसरा नंबर असाइन करण्यासाठी, आणि तिसरी जी आहे ती मग बॅलन्स्ड इक्वेशन आणि तिथे ते इक्वेशन द्यायचं. सो अशा 3 स्टेप्स येतील तुम्हाला बेसिकली लिहायला किंवा लिहायला लागतील. ओके, सो बेटर की आता एक्झाम्पल सॉल्व करू आपण. सो यातलं पहिलं जे एक्झाम्पल आहे ते मी ते बुकवर लिहून घेतलं आहे, सो तुम्हाला बेटर दिसेल. नाव इथे बघा, आता हा A प्रॉब्लेम आहे. सो इथे H2S2O7 प्लस H2O गिव्ज H2SO4. ओके, हे इक्वेशन आहे. तर इथे बघाल ज्यात जास्त नंबर्स, ज्या कंपाऊंडमध्ये जास्त ॲटम्स आहेत ते आपण सिलेक्ट करणार. सो मी इथे हा सिलेक्ट केला मग. ओके, तर आता बघाल हायड्रोजन इथे 2 आहे, इथे 2 आहे, म्हणजे रिॲक्टंट साईडला टोटल हायड्रोजनचे ॲटम जे आहे ते 4 आहे, तर प्रोडक्ट साईडला बघाल फक्त 2च आहे. ओके, सो ऑब्व्हियसली मला इकडे 2 हायड्रोजन आणखी द्यावे लागेल. ओके, सो मी इथे 2 लिहितो आहे पुढे.
म्हणजे आता बघाल तर इथे 4 हायड्रोजन झाले आहे आणि इथे सुद्धा 4 हायड्रोजन झाले. तो हायड्रोजन बॅलन्स झाले. सल्फर बघाल तर इथे 2 आहे, इथे सुद्धा सल्फर आता 2 झाले याच्यामुळे. ओके. ऑक्सिजन बघाल तर इथे 7 आहे आणि इथे 1 मीन्स 8 झाले ऑक्सिजन, इथे सुद्धा 4 दुने 8. सो हे बॅलन्स झालं आहे, म्हणजे एकाच याच्यात एकच नंबर असाइन करून बॅलन्स झाला आहे. सो इथे पहिली स्टेप मग तुम्ही लिहाल की मल्टिप्लाय H2SO4 ऑन प्रोडक्ट साइड, मल्टिप्लाय H2SO4 ऑन प्रोडक्ट साइड बाय ए फॅक्टर ऑफ 2. ओके, पहिली स्टेप लिहा. आणि सेकंड स्टेप जर बॅलन्स होत असेल पहिल्या स्टेपमध्ये तर मग ठीक आहे, मग सेकंड स्टेप लिहायची की द बॅलन्स केमिकल इक्वेशन इज, आणि इथे बॅलन्स झालेलं इक्वेशन लिहायचं फायनल. परंतु एका स्टेपमध्ये जर बॅलन्स होत नसेल तर मग सेकंड स्टेप लिहायची की मल्टिप्लाय धिस फॅक्टर ऑन धिस साईड बाय फॅक्टर ऑफ धिस. ओके, जसं की नेक्स्ट बघू आता. सो बी इथलं आहे. सो बी प्रॉब्लेम आहे SO2 मीन्स सल्फर डायऑक्साइड प्लस H2S मीन्स हायड्रोजन सल्फाइड गिव्स सल्फर प्लस वॉटर. ओके, सो याला कसं बॅलन्स करायचं. सो इथे सुद्धा तुम्हाला एक कंपाऊंड सिलेक्ट करायला लागेल ज्यात जास्त ॲटम्स आहेत. सो तुम्ही SO2 H2S किंवा H2O कुठलाही सिलेक्ट करू शकता. ओके, राईट. सो आता इथे जर बघाल तर इथे तुमच्याकडे हा जर मी सिलेक्ट केला तर इथे हायड्रोजन 2 आहे, इथे सुद्धा हायड्रोजन जे आहे ते 2च आहेत. ओके, परंतु इथे सल्फर जर बघाल तर इथे 1 आहे, इथे 1 सल्फर आहे आणि इथे एकच आहे. म्हणजे रिॲक्टंट साईडला सल्फरचे 2 ॲटम आहे तर प्रोडक्ट साईडला सल्फरचा एकच ॲटम आहे. ओके, पण इथे ऑक्सिजन जर बघाल तुम्ही तर रिॲक्टंट साईडला 2 आहे ऑक्सिजनचे ॲटम्स आणि प्रॉडक्ट साईडला इथे एकच ॲटम आहे ऑक्सिजनचा. सो ऑब्व्हियसली मी आता आधी ऑक्सिजनला बॅलन्स करेल सो दॅट माझा मग हा इथे H जो आहे तो सुद्धा चेंज होणार आणि त्याच्यानुसार मला हा चेंज करावा लागेल मग. ओके, ठीक आहे. म्हणजे काय तर इथे 2 ऑक्सिजनचे ॲटम्स आहे रिॲक्टंट साईडला, प्रॉडक्ट साईडला एकच आहे ऑक्सिजनचा ॲटम. सो मी सिम्पली ऑक्सिजनला आधी करतोय. आता मी ऑक्सिजनला का केलं आहे आधी बॅलन्स, तर इथे बघा ऑक्सिजन जो आहे तो इथे हायड्रोजनसुद्धा चेंज होतो आहे ऑक्सिजनचा जर मी चेंज केला तर. सो दॅट मला आता मग रिॲक्टंट साईडचा सुद्धा हायड्रोजन चेंज करता येणार जर मी इकडला चेंज केला तर आधीच. सो आता मग ऑक्सिजनचे बॅलन्स झाले 2-2. आता हायड्रोजन बघाल तर हायड्रोजन इथे 4 झाले. ओके, हायड्रोजन 4 झाले. सो मी इथे सुद्धा हायड्रोजनला मग 2 देणार पुढे. ओके, मग हायड्रोजनसुद्धा बॅलन्स झाला आहे. आता राहिला कुठला तर सल्फर. सल्फरचे बघाल तर इथे 1 आहे आणि इथे हे 2 मीन्स टोटल 3 आहे सल्फर रिॲक्टंट साईडला. ओके, 3 ॲटम्स आहेत तर इथे बघाल एकच ॲटम आहे. सो मी इथे 3 देऊन देणार. म्हणजे आता रिॲक्टंट साईडला सुद्धा 3 सल्फर आणि प्रॉडक्ट साईडला सुद्धा 3 सल्फरचे ॲटम्स. सो ही रिॲक्शन झाली आता बॅलन्स. ओके, पहिली स्टेप मी यात लिहिणार की मल्टिप्लाय H2O, बरोबर. पहिली स्टेप येणार मग मल्टिप्लाय H2O बाय ए फॅक्टर ऑफ 2. मल्टिप्लाय H2O ऑन प्रोडक्ट साईड बाय ए फॅक्टर ऑफ 2. फक्त स्टेटमेंट लिहायचं. ओके, नंतर मग सेकंड स्टेटमेंट लिहायचं मल्टिप्लाय H2S ऑन रिॲक्टंट साईड बाय ए फॅक्टर ऑफ 2. नंतर मग थर्ड स्टेटमेंट लिहायचं मल्टिप्लाय सल्फर ऑन प्रोडक्ट साईड बाय ए फॅक्टर ऑफ 3. आणि मग फोर्थ लिहायचं द बॅलन्स केमिकल इक्वेशन इज, आणि मग हे इक्वेशन लिहायचं इथे. ओके, ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते एखाद्या इक्वेशनला बॅलन्स करू शकता. आणि तुम्ही इथे वाटल्यास तुम्ही ॲटमचं सुद्धा मेन्शन करू शकता की जसं आता पहिल्या स्टेपमध्ये तुम्ही लिहिलं की मल्टिप्लाय ट्वाईस H2O बाय ए फॅक्टर ऑफ 2. ओके, टू बॅलन्स ऑक्सिजन ॲटम. काय बॅलन्स केलं आपण, ऑक्सिजन ॲटम्स बॅलन्स केले. सो टू बॅलन्स ऑक्सिजन ॲटम्स असं सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. ओके, जर तुम्हाला लहान स्टेटमेंट पाहिजे असेल तर तुम्ही तेवढं लिहू शकता. मोठं जर करायचं असेल थोडं, जसं की आता खूप लहान रिॲक्शन जशी पहिली होती तर इथे एकच स्टेटमेंट लहानचं लिहिणं चांगलं वाटत नाही. सो तुम्ही त्याला वाढवू सुद्धा शकता. मल्टिप्लाय ट्वाईस H2SO4 ऑन दिस साईड टू बॅलन्स दिस ॲटम्स. तो इथे सर्वच बॅलन्स होतात. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. नाव थर्ड आहे थर्ड आहे Ag प्लस HCl गिव्स AgCl प्लस H2. सिल्वर प्लस हायड्रोजन क्लोराइड गिव सिल्वर क्लोराइड प्लस हायड्रोजन गॅस. ओके, तर इथे बघाल तर इथे
सिल्वरचा एकच ॲटम आहे रिॲक्टंट साईडला, प्रोडक्ट साईडला सुद्धा एक ॲटम आहे. सो ऑलरेडी बॅलन्स आहे. आता हायड्रोजन बघाल तर इथे एकच आहे आणि इकडे हायड्रोजनचे 2 ॲटम्स आहेत. ओके, सो ऑब्व्हियसली मला इथे मग हायड्रोजनचे 2 ॲटम्स घ्यावे लागतील. मग आता बघाल तर क्लोरीन इथे चेंज झाला आहे. इथे क्लोरीनचे 2 ॲटम्स आले आहे रिॲक्टंट साईडला. तर प्रोडक्ट साईडला सुद्धा मला क्लोरीनचे मग 2 ॲटम्स घ्यावे लागतील. मग आता इथे सिल्वर चेंज झाला आहे, सिल्वरचे 2 ॲटम्स आले आहे. सो मी इथे सिल्वरचे सुद्धा 2 घेणार. झाली बॅलन्स. ओके, सो बॅलन्सिंगमध्ये आधी तुम्हाला रिॲक्शन बॅलन्स करायची आहे पूर्ण आणि नंतर त्याच्या स्टेप्स लिहायच्या. ठीक आहे, म्हणजे चुकली समजा एखादी स्टेप तर ती तुम्हाला नंतर खोडावी लागेल. सो आधीच बॅलन्स करून बघितलं म्हणजे मग तुमचंच काही चुकणार नाही स्टेप्समध्ये. ओके, सो मग यात पहिली स्टेप तुम्ही लिहाल की मल्टिप्लाय HCl ऑन रिॲक्टंट साईड बाय अ फॅक्टर ऑफ 2. ओके, एवढं लिहिलं तरी चालेल. किंवा टू बॅलन्स कुठले ॲटम बॅलन्स केले तुम्ही, हायड्रोजन, टू बॅलन्स हायड्रोजन ॲटम, हेही तुम्ही पुढे त्यात ॲड करू शकता. ओके, सेकंड स्टेप मग मल्टिप्लाय AgCl ऑन प्रोडक्ट साईड बाय फॅक्टर ऑफ 2 टू बॅलन्स क्लोरीन ॲटम्स. ठीक आहे, किंवा टू बॅलन्स क्लोरीन ॲटम लिहिलं नाही तरी चालेल, तेवढंच लिहिलं मल्टिप्लाय HgCl ऑन प्रोडक्ट साईड बाय फॅक्टर ऑफ 2 सफिशियंट आहे. ओके, थर्ड पॉईंट यात लिहाल, मग हा सेकंड झाला. आणि थर्ड लिहाल मल्टिप्लाय Ag मीन्स सिल्वर बाय फॅक्टर ऑफ 2. ओके, टू बॅलन्स सिल्वर ॲटम्स. ओके, आणि मग फोर्थ पॉईंट द बॅलन्स केमिकल इक्वेशन इज दिस. ओके, नाव नेक्स्ट इक्वेशन आहे. सो नेक्स्ट इक्वेशन आहे NaOH प्लस H2SO4 गिव्स Na2SO4 प्लस H2O. ओके, आता या इक्वेशनला बॅलन्स कसं काय करणार. सो इथे सुद्धा तुम्हाला आधी एक कुठलाही सिलेक्ट करून घ्यावं लागेल सो दॅट तुम्ही बॅलन्स करू शकाल. ओके, तर इथे बघाल तर एक मी कंपाऊंड सिलेक्ट करतो ज्यात जास्त एलिमेंट्स आहे, तो आहे Na2SO4. तर इथे बघाल तर Na जे आहेत ते 2 ॲटम्स आहेत, मीन्स सोडियमचे 2 ॲटम्स आहेत. कुठे तर प्रोडक्ट साईडला. तर तेच रिॲक्टंट साईडला बघाल तर एकच ॲटम आहे सोडियमचा. सो मी इथे 2 घेतोय. ओके, सोडियम बॅलन्स झाला आहे. ओके, नाव आता जर बघाल तर इथे ऑक्सिजनचे जे आहे ते 2 आहे आणि इथे ऑक्सिजन जे आहे ते 4 आहे. ओके, बरोबर ना. सो टोटल ऑक्सिजन जे आहे रिॲक्टंट साईडला ते आहे 6 आणि इकडे जर बघाल तर इथे आहे हे 4 आणि एक 5. सो इथे मला 2 घ्यावे लागेल H2Oच्या पुढे. सो दॅट आता इथे बघा हे 2 ऑक्सिजन आणि हे 2, हे 4 आणि हे 2 मीन्स टोटल 6 ऑक्सिजन प्रोडक्ट साईडला आणि 6 ऑक्सिजनचे ॲटम्स रिॲक्टंट साईडला. मग ऑक्सिजन बॅलन्स झाला आहे. आता हायड्रोजन बघा तर इथे 2 आहे आणि इथे 2 मीन्स 4 आणि इकडे हे सुद्धा 4 झाले आहे. ओके, आणि सल्फर बघा तर इथे एक, इथे एक. सो ठीक आहे, आता मग बॅलन्स झालं आहे हे. ओके, सो इथे पहिली स्टेप तुम्ही लिहाल की मल्टिप्लाय NaOH ऑन रिॲक्टंट साईड बाय फॅक्टर ऑफ 2 टू बॅलन्स सोडियम ॲटम्स. सेकंड पॉईंट तुम्ही यात लिहाल मग मल्टिप्लाय H2O ऑन प्रोडक्ट साईड बाय फॅक्टर ऑफ 2 टू बॅलन्स आता ऑक्सिजन ॲटम्स. ओके, and then rest of the atoms are balanced. Okay, so third equation, balanced chemical equation is this. आणि इक्वेशन लिहायचं इथे मग. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक रिॲक्शन्स. सो इथे बघाल तर इथे हीट जी आहे ती इव्हॉल्व होत आहे. म्हणजेच काय तर ह्या रिॲक्शनमधून हीट जी आहे ती बाहेर फेकली जात आहे. सो इट इज एक्झोथर्मिक रिॲक्शन. ओके, ही आहे एक्झोथर्मिक रिॲक्शन. इथे बघाल तर हीट आपण देतोय त्यामुळे रिॲक्शन होते. म्हणजेच काय, हा रिॲक्टंट जो आहे तो ही हीट ऑब्झर्व करणार, स्वतःमध्ये ऑब्झर्व करणार. ओके, सो म्हणजे काय, हीट आतमध्ये घेतली जात आहे. सो इट इज एंडोथर्मिक रिॲक्शन. इथे बघाल तर CaO प्लस H2O कॅल्शियम हायड्रॉक्साईड प्रोडक्ट फॉर्म होत आहे आणि हीट बाहेर फेकली जात आहे. सो हीट इज गिवन आउट टू द सराउंडिंग. ओके, सो इट इज एक्झोथर्मिक रिॲक्शन दे. ओके, इथे बघाल तर CaCO3 अगेन आपण इथे हीट देत आहोत. सो ही जी हीट आहे तो हा रिॲक्टंट ॲब्झॉर्ब करणार. ओके, सो अगेन इट इज एंडोथर्मिक रिॲक्शन. ओके, म्हणजेच काय तर हीट तुम्हाला इकडे बाहेर दिली असेल प्रोडक्ट साईडला तर हीट गिवन आउट म्हणजे एक्झो, आणि हीट जर इकडे दिली असेल ॲरोवर किंवा इकडे दिली असेल रिॲक्टंट साईडला तर ती एंडो. ओके,
ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन आहे, मॅच द कॉलम इन द फॉलोइंग टेबल, रिॲक्टंट, प्रोडक्ट अँड टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन. तर हे सर्व एक्झाम्पल मी घेतलेले आहे जेव्हा शिकवलं तेव्हाच. ओके, सो पहिला आहे BaCl2 प्लस ZnSO4. सो इथे जो प्रोडक्ट फॉर्म होतो तो आहे BaSO4चं प्रेसिपिटेट प्लस ZnCl2. ओके, आणि ही आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. नेक्स्ट AgCl ब्रेकडाऊन होतं याचं Ag प्लस Clमध्ये, सो दॅट इज डिकम्पोजिशन रिॲक्शन. CuSO4 प्लस Fe, सो प्रोडक्ट फॉर्म होतो FeSO4 प्लस Cu अँड दिस इज डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. H2O प्लस CO2, सो इथे प्रोडक्ट फॉर्म होतो H2CO3 अँड दिस इज कॉम्बिनेशन रिॲक्शन. ओके, सो आय होप की तुम्हाला हे सर्व क्वेश्चन्स समजले असतील. जर यातला कुठला पार्ट तुम्हाला समजला नसेल किंवा या चॅप्टरबद्दल काही तुमच्या क्वेरीज असतील, क्वेश्चन्स असतील, प्रॉब्लेम्स असतील, तर तुम्ही त्या मला या व्हिडिओच्या खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, नक्की शेअर करा. ओके, सो दॅट मी तुम्हाला त्या समजावण्याचा प्रयत्न करेन. ओके, तुमचे आन्सर देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, शिकवणं आवडलं असेल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ती बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबतसुद्धा शेअर करा. ओके, सो दॅट्स ऑल गाईज अँड थँक्स फॉर वॉचिंग.